नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 24 जून 2026. तर हे पाहू शकता मी माझ्या शेतामध्ये. आमच्या इकडं जवळपास सकाळपासून आमच्या भागामध्ये जालना जिल्ह्यामध्ये इकडं घनसावंगी आष्टी सगळीकडे जवळपास विदर्भात देखील सगळीकडे पाऊस बऱ्याच ठिकाणी रात्रभर चालू होता आणि आता देखील सुरूच आहे. राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 24 तारखेपासून हे पावसाचा जोर आणखीन वाढत जाणार आहे. म्हणजे 24, 25, 26 असा वाढत जाणार आहे आणि जवळपास 10 जुलैपर्यंत म्हणजे 10 जुलैपर्यंत चांगला असा सगळीकडे पाऊस पडणार आहे. सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज देखील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे काय होणार आहे म्हणजे हे पाऊस काय होणार दररोज. आज सकाळी वेगळ्या भागात, दुपारी वेगळ्या भागात, रात्रीच्याला वेगळ्या भागात असं करत करत सगळीकडे हे पाऊस जाणार आहे आणि सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. शेतकऱ्यांना घाबरू नका. यावर्षी पेरणी होणार म्हणजे होणार. तुम्हाला एक म्हटलं होतं ना, 1 जूनच्या शेवटच्या आठवड्याचा एक टप्पा राहील, जुलैचा पहिला टप्पा एक राहील आणि जुलैच्या 10 जुलै ते 15 जुलैमध्ये एक टप्पा राहील. पण सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. खास करून परत एकदा सांगू इच्छितो, आज देखील मुंबई, पुणे, घाटमाता, नाशिक ह्या पट्ट्यामध्ये रायगड पासून रत्नागिरी ह्या पट्ट्यात आज जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे की ते पाऊस संभाजीनगरकडे, उत्तर महाराष्ट्राकडे, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, भंडारा, वर्धा, नागपूर, यवतमाळ सगळीकडे हे पाऊस काय होणार आहे. ह्या जवळपास या 3-4 दिवसामध्ये 30 तारखेपर्यंत सगळीकडे पडणार आणि सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या लागणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मला सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव, लातूर जिल्ह्यातले फोन आले. तिकडे पाऊस पडला म्हणजे हे गेलेलंच नाही. तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. त्यांच्याकडं म्हणजे आज 25 म्हणजे 24 आहे, आजच्याला सुरुवात होईल. पण तिकडं मात्र 25 ते 30च्या दरम्यान सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा जोराचा पाऊस पडणार आहे ना, आणि त्यांची देखील पेरणी होणार आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील चांगले वडीनाले वाहतील असा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. ज्या भागाकडे अद्यापही पाऊस आलेला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. म्हणजे आजपासून त्या भागात देखील पावसाला सुरुवात होणार आहे. आणि त्या ज्या भागात अद्यापही पाऊस पडला नाही आणि त्यांच्याकडे पाऊस पडल्याच्या नंतर चांगली ईदभर ओल गेली, तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. कारण की तुम्हाला सांगू इच्छितो, पावसाळ्यामध्ये कसं असतं, मान्सून आल्याच्या नंतर पहिला पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर येतच नाही. पण ही अशी परिस्थिती आहे. आज आहे 24 जूनला, आज तुमच्या भागात सुरू झाला, लगेच 2 दिवसांनी परत तुमच्याकडे येणार आहे. म्हणजे असं करत करत 10 जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की यावर्षी आमचे पाळीव प्राणी आहे, पशुधन आहे, तर त्याबद्दल तळ्यामध्ये पाणी येणार आहे का. त्या जे छोटे छोटे तळे, तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. धारूरच्या घाटामध्ये खाली एक तळ आलेलं आहे, जे पादर तलाव आहे. त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक चांगला मोठा पाऊस येणार आहे आणि त्या तळ्यामध्ये आवक येणार आहे. त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणेकडे ह्याने 24 ते 30च्या दरम्यान मुंबईकडे, उत्तर महाराष्ट्र, पुणे, त्या घाटमाता परिसरात मुसळधार पाऊस पडणार आहे. कोकणाकडे पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, पुण्याकडे खूप पाऊस पडल्यामुळे उजनी धरणात देखील त्या नदीला पाणी येणार आहे. त्याच्यात देखील थोडी थोडी आवक यायला सुरुवात होणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं इकडे निळवंडे धरण, संगमनेरचे 2-4 छोटे छोटे धरणे, त्याच्यात देखील थोडी थोडी आवक येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण मी म्हणलो होतं ना, यावर्षी जूनमध्ये थोडा पाऊस कमी राहील, जुलैमध्ये जास्त राहणार, ऑगस्टला 2 पाऊस मोठे पडणार आणि सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मात्र परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे. म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. 2-3 नोव्हेंबरला एकदा पाऊस येईल आणि 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे. हे देखील दीर्घ अंदाज लक्षात घ्यायचा. तसंच जुलैमध्ये देखील काय होणार आहे की जुलैच्या मध्ये 2 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. सगळीकडे होणार नाही, पण काय होणार आहे, एक लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात होईल आणि ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येईल. त्याच्यामुळे काय होणार आहे, जुलैमध्ये देखील अतिवृष्टी होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं, हे जे 15-20 दिवस जे पाऊस लांबला होता, 10 दिवस लांबला होता, त्याचं खरं कारण सांगतो. काय झालं, हे जे म्हणत होते ना एल निनो वगैरे काही नसतं, तुम्हाला सांगू इच्छितो, पाऊस सुरू झाला महाराष्ट्रात, मान्सून आल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं हे कारण आहे बघा. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात मान्सून आला, जर मान्सून मुंबईला आला आणि त्याच्यानंतर कोकणात दाखल झाला,
जर एखादं चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये तयार झालं भुवनेश्वर जवळ आणि त्या चक्रीवादळाची दिशा जर कलकत्त्याकडे गेली तर त्यावेळेस काय होतं, इकडले जे सगळं बाष्प म्हणजे सगळ्या सोपा सांगतो ते आभाळ आहे ते सगळं तिकडे खेचलं जातं. त्याच्यामुळे कंप्लीट महाराष्ट्रामध्ये असं 10 ते 12 दिवस सारखं वारं वाहतं आणि पाऊस कुठत पडत नाही. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आणि यावेळेस देखील तेच झालं होतं. एक काय झालं होतं, एक लो प्रेशर झालं होतं, थोडं कमी म्हणजे चक्रीवादळ लहान झालं होतं, ते गेलं कलकत्त्याकडं. तिकडे गेल्याच्या नंतर त्यामुळे आपल्या इकडला पाऊस सगळं बाष्प खेचला गेलं, मान्सून आलेला होता ते त्यानं ओढून घेतला. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. हे मला पहिल्यांदाच सांगायचं होतं, पण हे काय होतं, मला सगळ्यांचे विचार ऐकायचे होते म्हणून मी हे सगळं नंतर सांगत आहे. आणि भविष्यामध्ये आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो, आणखीन एक गोष्ट सगळ्यांना सांगू इच्छितो. जर पुढच्या वर्षी जरी 2027ला जर पाऊस मान्सून आला, जर मान्सून आल्याच्या नंतर मुंबईला समजा कोकणात दाखल झाला आणि कोकणात दाखल झाल्याच्या नंतर जर अरबी समुद्रात एखादं चक्रीवादळ तयार झालं आणि त्याची दिशा जर दुबईकडे गेली तर काय होतं, हे सगळं बाष्प ओढून घेऊन जातं. आणि जोपर्यंत ते चक्रीवादळ स्थिर होत नाही तिकडे जाऊन पाऊस पडल्याच्या नंतर स्थिर झाल्याच्या नंतर तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये असंच वारं चालू राहतं आणि हे बाष्प ओढून घेतं. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. एल निनो वगैरे काही नसतं. तुम्हाला एक सांगू इच्छितो, एल निनो जणू काय आपल्या भारतीय मान्सूनचा सूत्रधार असं समजतात. म्हणून म्हणतो भविष्यामध्ये आपल्या भारताला 2 समुद्र आहे, एक अरबी समुद्र आणि एक बंगालच्या खाडीचा समुद्र. जरी अरबी समुद्रातून पाऊस नाही आला तर शेतकऱ्याला तुम्हाला एक सगळ्यात सोपं एक सांगू इच्छितो, जर जून मध्ये पाऊस नाही आला, जून कोरडा गेला, ऑगस्ट कोरडा गेला, पेरण्यात झालं नाही, सप्टेंबर ऑगस्ट कोरडा गेला, पेरण्यात झालं नाही, मग तुम्ही काय करा, एक 20 सप्टेंबर एक कॅलेंडर मध्ये तारीख अशी गोल करून ठेवा. 20 सप्टेंबरला दरवर्षी मला जसं करतंय तसं बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होतंय आणि ते तिथून मद्रासला येतंय, मद्रासून तेलंगणात येतंय, तेलंगणातून मराठवाड्यात येतंय, मराठवाड्यातून इकडे आयल्यानगर करून इकडं काय होतंय नंदुरबार उत्तर महाराष्ट्राकडे जातंय आणि सगळ्याला 20 सप्टेंबर नंतर पाऊस पडतो. म्हणून ही गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात यायची. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.